सेमी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि जे काही मुद्रांक शुल्क विभाग आहे याच्याविषयी जे काही IMP प्रश्न होत असतील बघा, हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये मुद्रांक शुल्क विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर मुद्रांक शुल्क विभागाचं मुख्यालय मित्रांनो पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे पुणे या ठिकाणी. पुण्यालाच बघा आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये मुद्रांक शुल्क विभागाचं मुख्यालय कुठे? पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचा प्रश्न आहे बघा, सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीचा हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे बघा. किती पडतात? 72 ठोके पडतात. बरोबर. केंद्र सरकारच्या उत्पादनामधील राज्य सरकारचा वाटा टिंबटिंब यांच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे वित्त आयोग. ऑप्शन क्रमांक सी वित्त आयोग याचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट आहे बघा, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक पोलिओ दिवस हा ऑप्शन क्रमांक सी 24 ऑक्टोबरला जागतिक पोलिओ दिवस असतो. कधी? 24 ऑक्टोबरला. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलेले बघा. IBPS पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त 149 रुपयाला मिळणार आहेत. आपल्याला 149 रुपये हा जो काही नंबर दिसतो आपला 82 75 55 82 83 फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या, कारण की मी नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे. कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला महागमध्ये विकल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत. पहा फक्त 20 विद्यार्थ्यांसाठीच 149 रुपयाला आहे. जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल. किंवा हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे. पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. IBPS पॅटर्ननुसार ऑफर ही मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील. या नंबरला 149 रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील. बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. लवकरात लवकर घ्यायचे आहेत. बघा टायमाला आपण आता तुम्ही पेपर चालू होतील नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी घेतले असते परवडलं असतं. कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही. ज्यावेळेस आता शांततेचं काळ आहे, आता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे, आता मेहनत करायची आणि आता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे, कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अनालिसिस करून आपण ह्या नोट्स बनवल्या आहेत. पहा अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी नोट्स असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न भेटणार आहेत, चालू घडामोडी भेटणार आहे, मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत, त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायचे आहेत. काय करायचं बघा, हा जो काही नंबर आहे किंवा हा QR कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून 149 पाठवायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील. शेती क्षेत्रामधील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिलं या ठिकाणी राज्य कोणतं आहे? तर तेलंगणा राज्य. मित्रांनो याचं बरोबर उत्तर बघा. कोणतं राज्य आहे? तेलंगणा हे राज्य या ठिकाणी पहिलं राज्य. पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यामधून वाहते? तर मित्रांनो त्या नदीचं नाव आहे ऑप्शन्स क्रमांक ए कावेरी नदी. कावेरी नदी काय बघा ही कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यातून वाहते. पहा चॅनल चालू केलेलं आहे स्पर्धा विश्व नावाचं. त्यावरती आपण बघा जे काही स्पर्धा परीक्षा असतील त्या सगळ्याचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकत असतो. बघा नोंदणी मुद्रांक शुल्क भरती झाला असेल, वनरक्षक भरती झाला असेल, पोलीस भरती, जेवढ्या काय महाराष्ट्रामधील सरळ सेवेची एक्झाम आहे, तसंच MPSC असेल, चालू घडामोडी तसेच विविध प्रश्नांचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण आणि GK भेटणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण या आपल्या दुसऱ्या चॅनलची लिंक टाकलेली बघा, त्यावर क्लिक करून आपल्याला ही चॅनल जॉईन करायचं आहे. पहा अतिशय महत्त्वाचं चॅनल असणार आहे बघा. स्पर्धा विश्व तयारी जिंकण्याची जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर हे अवश्य चॅनल आपलं दुसरं जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप छान आपण त्या ठिकाणी बनवलेले आहेत. पहा पोलीस भरतीला वारंवार विचारलेले प्रश्न, वनरक्षक भरती, त्याचप्रकारे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग भरती, हे जे काही सरळ सेवा असतील किंवा जे काही लेटेस्ट TCS IBPS पॅटर्ननुसार जे काही भरतीत बघा त्या सगळ्या या चॅनलवरती आपण अभ्यासाचं मटेरियल आणि व्हिडिओज टाकलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या चॅनलची लिंक टाकलेली बघा, त्या चॅनलला जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हे आपलं डायरेक्ट दुसरं चॅनल आहे. काय तर मित्रांनो E-लर्निंग म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमामधून अध्ययनालाच E-लर्निंग असं म्हणतात.
जिल्हा परिषदेचं कामकाज एकूण किती समितीमार्फत चालत असतं? तर 10 समित्या असतात मित्रांनो. त्यामध्ये बघा बांधकाम, कृषी, समाज कल्याण, शिक्षण, त्याच्यानंतर आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, महिला आणि बालकल्याण आणि जलसंधारण आणि पाणी पुरवठा असं या ठिकाणी उत्तर आहे पहा. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश मित्रांनो दिल्ली. लक्षात ठेवायचे बघा दिल्ली. क्रिकेट आशिया कप 2023चं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? मित्रांनो हे आपल्या भारत या संघाने जिंकलेले पहा. एक्झाम वॉरियर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नरेंद्र मोदी मित्रांनो एक्झाम वॉरियर या पुस्तकाचे लेखक आहेत. कोण? नरेंद्र मोदी. त्यांना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? तर प्यादा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे प्यादा. भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिण टोक कोणतं आहे? तर मित्रांनो कन्याकुमारी बघा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. कोणतं आहे बघा? भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिण टोक कोणतं आहे? कन्याकुमारी. हँगिंग गार्डन हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो हे स्थित आहे. लक्षात ठेवायचं मुंबई या ठिकाणी. जल्लीकट्टू हा जो काही महोत्सव आहे हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? तर तमिळनाडू आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे जल्लीकट्टू हा तमिळनाडूमध्ये पाहायला मिळतो. पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय असेल? तर पुरोगामी या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो सुधारणावादी. ऑप्शन क्रमांक सी पुरोगामी म्हणजेच काय? सुधारणावादी. महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. लक्षात ठेवा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. संविधान दुरुस्ती करण्याची जी काय प्रक्रिया आहे अनुच्छेद टिंबटिंबमध्ये नमूद आहे? तर मित्रांनो 368. लक्षात ठेवायचं आहे कलम 368 मध्ये या ठिकाणी नमूद केलेली आहे. किती? 368. खालीलपैकी कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालून क्रांतीचा पुरस्कार केला? तर बिपिनचंद्र पाल याचं बरोबर उत्तर आहे पहा. बिपिनचंद्र पाल. ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते या अर्थाची जुळणारी म्हण कोणती आहे? तर मित्रांनो भीत्यासाठी ब्रह्म राक्षस हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. स्वर्ण सिंग कमिटीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42व्या दुरुस्तीद्वारे टिंबटिंब बाबतीला घटनेमध्ये समाविष्ट केला आहे. याचं करेक्ट आन्सर बघा नागरिकांची मूलभूत कर्तव्ये याचं बरोबर उत्तर आहे. कर्करेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यातून जात नाही? हा प्रश्न लय वेळा विचारलेला आहे. तर कर्करेखा बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामधून जात नाही. मान्सून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मान्सून या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो अभय के. लक्षात ठेवायचं बघा अभय के हा मान्सून या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा जागतिक व्यापार संघटनेमधील सदस्य देशाची एकूण संख्या किती आहे? तर 164 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर पहा. खालीलपैकी कोणतं पीक हे खरीपाचं नाही आहे? तर कोणतं पीक आहे मित्रांनो? मोहरी आहे मित्रांनो. हे पीक काय बघा खरीपाचं नाही. बाकी भात, कापूस, बाजरी हे खरीप पिकं आहेत पहा. चंद्र आणि सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास कोणतं ग्रहण लागतं? तर चंद्रग्रहण लागतं मित्रांनो. चंद्र आणि सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास कोणतं ग्रहण लागतं? चंद्रग्रहण लागतं. भारतामध्ये कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आपल्याला पाहायला मिळते? तर मित्रांनो अंदमान आणि निकोबार बेटामध्ये आपल्याला काय बघा जारवा जनजाती आढळते. अंदमान आणि निकोबार. विद्युत दाबाचं एकक काय आहे? तर विद्युत दाबाचं एकक मित्रांनो व्होल्ट हे आहे. लक्षात ठेवा विद्युत दाबाचं एकक काय आहे? व्होल्ट हे आहे. बाबा महाराज सातारकर यांचं मूळ नाव काय होतं? तर बाबा महाराज सातारकर यांचं मूळ नाव काय मित्रांनो? नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे. हे काय बघा बाबा महाराज सातारकर यांचं मूळ नाव आहे. इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो जेरुसलेम याचं करेक्ट आन्सर आहे बघा. इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? जेरुसलेम. प्यारा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी कोणत्या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं? तर तिरंदाजी. लक्षात ठेवा दोन्ही पण तिरंदाजी खेळाशी संबंधित आहेत. वाळवंटी प्रदेशामध्ये मुख्य पीक कोणतं आहे? तर खजूर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा. वाळवंटी प्रदेशामध्ये खजूर हे मुख्य पीक आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यामध्ये सरकारी आंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल पोर्टल या ठिकाणी चालू केलं आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कुठं? महाराष्ट्रामध्ये. मॅकडॉनल्ड इंडियाने भारतामधील फर्स्ट एअरपोर्ट ड्राईव्ह थ्रू रेस्टॉरंटचं अनावरण कोणत्या ठिकाणी केलं आहे? तर मुंबई या ठिकाणी बघा केलं आहे. कोणत्या राज्यामध्ये 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा विदिशा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?
तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं आपल्याला, मध्य प्रदेशमध्ये हे स्थित आहे. जगातील पहिला एड्सचा रोग कोणत्या देशामध्ये सापडला होता? दक्षिण आफ्रिका. याचं करेक्ट आन्सर आहे पहा. गोड जिभेच्या, काय प्रश्न आहे, गोड जिभेच्या कोणत्या भागाला कळते की गोड कुठं असतं? तर मित्रांनो शेंड्याला आपल्याला कळतं की वस्तू एखादी गोड आहे. पाण्यामध्ये विरघळणारं जीवनसत्व कोणते आहेत? तर पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे बघा, ऑप्शन क्रमांक डी, ब आणि क. लक्षात ठेवा, ब आणि क ही काय बघा पाण्यात विरघळणारे आहेत. भारतामधील पहिलं आकाशवाणी केंद्र 1927 साली कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी हे चालू करण्यात आलं होतं. महाराष्ट्रामधील पहिला सिमेंट आणि पोलाद प्रकल्प कुठे सुरू झाला? तर महाराष्ट्रातील पहिला सिमेंट आणि पोलाद प्रकल्प चंद्रपूर या ठिकाणी मित्रांनो सुरू झालेला आहे. कुठं? चंद्रपूर या ठिकाणी. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1956 मध्ये झाली. पहा कधी? 1956 याची स्थापना झाली. नेक्स्ट पहा, सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर सर्वात जास्त सोन्याच्या खाणी मित्रांनो कर्नाटकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं आहे, कर्नाटक राज्यामध्ये पाहायला मिळतात. ओखा हे बंदर टिंबटिंब राज्यामध्ये आहे. तर मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, ओखा हे बंदर गुजरात या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो भागीरथी आणि अलकनंदा. लक्षात ठेवा, भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्याच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? गंगा नदी असं म्हणतात. राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो राजस्थान हे बघा पहिलं राज्य आहे. लक्षात ठेवायचं आहे, राजस्थान. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्र दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 24 ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र दिवस मित्रांनो प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावं? तर 6 महिने मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. पहा लक्षात ठेवा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावं. देशामध्ये वस्तू आणि सेवा कर केव्हा लागू करण्यात आला? तर देशामध्ये वस्तू आणि सेवा कर हा 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला होता. लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन क्रमांक बी, 1 जुलै 2017 पासून. सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर मित्रांनो जगामध्ये सर्वात जास्त इंग्लिश भाषा ही बोलली जाते. पहा मिशिगन सरोवर हे कोणत्या देशामध्ये पाहायला मिळतं? तर अमेरिकेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं मित्रांनो. कुठं? अमेरिका या ठिकाणी. नमो किसान सन्मान योजनेचे राज्यामध्ये एकूण किती लाभार्थी आहेत? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, 86 लाख या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा किती? 86 लाख. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणाचा मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंध आहे? तर ऑप्शन क्रमांक बघा 97 नडेला, बिल गेट्स आणि पॉल एलन हे सगळे मायक्रोसॉफ्ट संदर्भामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वरीलपैकी सर्व. आशिया खंडामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो यांगजे, ऑप्शन क्रमांक बी, ही जी काय नदी बघा ही आशिया खंडातील सर्वात लांब नदी आहे. आपली पाठ दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही म्हणजेच या म्हणीचा अर्थ आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे, भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देत असतं? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी, मुख्य न्यायाधीश. लक्षात ठेवा, मुख्य न्यायाधीश. खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळ या देशाला सीमा स्पर्श करत नाही? तर नेपाळला कोणत्या देशाची सीमा स्पर्श करत नाही? तर मित्रांनो झारखंड हे आपलं उत्तर बरोबर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे, झारखंड. झारखंडची सीमा या ठिकाणी स्पर्श करत नाही. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार जगामध्ये कोणता देश हा सर्वात जास्त भूजल उपसा करणारा देश आहे? तर आपला भारतच बघा सगळ्यात जास्त भूजल उपसा करत असतो, म्हणजे जमिनीखालचं पाणी. नया सवेरा ही योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर नया सवेरा मित्रांनो शिक्षण, ऑप्शन क्रमांक बी, शिक्षण या क्षेत्राशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, शुभ यात्रा योजना कोणत्या राज्याने चालू केलेली योजना आहे? मित्रांनो केरळ या राज्याने चालू केलेली. पहा कोणत्या दिवशी बघा संरक्षण संशोधन विकास संस्था DRDO बघा DRDOचा स्थापना दिवस साजरा केला जातो? 1 जानेवारीला बघा DRDOची स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं 1 जानेवारीला. नेक्स्ट बघा कोणत्या ठिकाणी भारतातलं सर्वोच्च उंचीवर हवामान केंद्र आहे? तर लेह या ठिकाणी सर्वोच्च उंचीवर हवामान केंद्र आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी बघा मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राचं. अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अयोध्या या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, माधव भांडारे. सांस्कृतिक महोत्सव आडी पेरुक्कू कोणत्या राज्यातील आहे? तर मित्रांनो, हा ऑप्शन क्रमांक डी, तमिळनाडूमधला आपल्याला हा उत्सव आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली मित्रांनो? तर मित्रांनो, ही ऑप्शन क्रमांक ए, वृद्ध आणि अपंगांसाठी योजना चालू करण्यात आलेली पहा.